नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, ई पीक पाहणीबद्दल ऐकलंच असेल. पण कधी विचार केलाय का, की नेमकं काय फायदा आहे शेतकऱ्यांना ई पीक पाहणीचा? कशासाठी ई पीक पाहणी करायची? काळजी करू नका. ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की ई पीक पाहणी केल्यावर काय फायदे मिळतात. तसेच आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. म्हणजे आमचे नवनवीन अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आता आपण जसं बोललो, की ई पीक पाहणीचे फायदे काय? म्हणजे बरेचसे शेतकरी ई पीक पाहणी तर करतायत. मग त्याचे बेनिफिट काय आहेत? आता ते बेनिफिट आपल्याला बघायचे आहेत आणि ते बेनिफिट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. आता त्या बेनिफिटमध्ये काय-काय गोष्टी आहेत, काय-काय दिलेलं आहे, तर ते आपण पटपट पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मित्रांनो, इथं पाहिलं जाईल ई पीक पाहणी कार्यक्रमाचे फायदे. आता याच्यामध्ये जे फायदे दिलेले आहेत, ते आपल्यासाठी काय असणार आहेत, ते आपण पाहूया. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ई पीक पाहणी कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना अनेक लाभ मिळतात. या कार्यक्रमात शेतीविषयक माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करून शेती व्यवसाय सुलभ आणि पारदर्शक बनतो. आता याच्यामध्ये अजून काय-काय दिलेलं आहे? शेतकऱ्यांसाठीचे थेट फायदे. शेतकऱ्यांसाठी काय फायदा आहे? त्याला 1 नंबरला त्यांनी सांगितलेलं आहे, पीक विमा आणि सरकारी मदतींचा लाभ. आता म्हणजे काय आहे? ह्याची तर कुठेतरी फूट झाली पाहिजे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांची नोंदणी केल्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानावर पीक विमा आणि अनुदान मिळते. म्हणजे समजा शेतकऱ्यांचं जे काय शेतकऱ्यांनी नोंदणी केली आणि नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय आहे? तुमचा पाऊस आहे, त्यानंतर वादळ आहे, वार आहे, ह्याच्यापासून जे तुमच्या पिकांचं नुकसान होतं ना, तर त्या पिकांच्या नुकसानाला तुम्हाला शासन भरपाई देतं. ह्याच्यासाठी आपल्याला ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे. अजून काय आहे? नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भरपाई जलद गतीने मिळते. म्हणजे फास्ट पद्धतीने. आता काय व्हायचं, की पहिलं पीक विमा जरी असला तरी पटकन आपल्याला प्रोसेसनी पैसे मिळत नव्हते. ई पीक पाहणी झाल्यामुळं प्रत्येक ठिकाणी सरकारी अधिकाऱ्याला जायची गरज पडत नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून प्रोसेस करू शकता. दुसरा मुद्दा आहे, शासनाच्या योजनांचा लाभ मिळवणे सोपे होते. म्हणजे ज्या काही कुठल्या शेतकऱ्यांसाठीच्या शासनाच्या योजना असणार आहेत, त्याचा लाभ तुम्हाला मिळवण्यासाठी जास्त धडपड करावी लागत नाही. आता त्याच्यामध्ये त्यांनी अजून काय सांगितले, शेतकऱ्यांना पीक आधारित अनुदान, अनुदानित बियाणे, खते, तांत्रिक मदत मिळवण्यासाठी सुलभता येते. जे मी आता तुम्हाला सांगितलं, की म्हणजे तुम्हाला अनुदान असेल, अनुदानित जी बियाणं मिळतात, खतं मिळतात, अजून काय मदती असतील, तर त्या मदती तुम्हाला सुलभ आणि सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचतात. आवश्यक शेतसामग्री आणि कृषी सहाय्य थेट मिळते. म्हणजे शेतीसाठी लागणाऱ्या ज्या सामग्री आहेत, वस्तू आहेत, त्या तुम्हाला डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतात. मध्ये आधी दुसरा कोणी माणूस नाही. त्याच्यामुळं 4 पैसे घ्यायचे सरकारी अधिकाऱ्यांनी, मग आपल्याला ती वस्तू द्यायची, असा काही प्रकार याच्यामध्ये होत नाही. त्यानंतर 3 नंबरचा मुद्दा येतो तो म्हणजे स्वतः ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा. म्हणजे कुठेही जाण्याची तुम्हाला गरज पडत नाही. तुम्ही जर सुशिक्षित असाल, तुम्हाला व्यवस्थित इंटरनेट हँडल करता येत असेल, तर तुम्ही सुद्धा स्वतः ऑनलाईन नोंदणी करू शकता. आता इथं काय आहे, इथं त्यांनी सांगितलंय स्वतः नोंदणी करण्याची सुविधा म्हणजे काय सांगितलेलं आहे, त्यांनी ते एक्सप्लेन पण केलंय. तलाठ्यांकडे वारंवार न जाता शेतकरी स्वतःच्या मोबाईल ॲप किंवा वेबसाईटवरून पीक पाहणीची नोंदणी करू शकतात, जे मी आत्ताच सांगितलं. त्याबरोबर प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक आणि वेगवान आहे, म्हणजे फास्ट आहे. 4 नंबरला त्यांनी सांगितलंय बांधावरची झाडे आणि पिकांची नोंदणी सहज करता येते. त्याच्यामध्ये म्हणजे काय आहे नेमकं आपल्याला समजत नाही. तर शेतकऱ्यांच्या बांधावर असलेल्या झाडांची नोंदणी करून त्यावर मिळणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेता येतो. म्हणजे ज्या बांधावरची झाडं असतात, त्या झाडांवरून जी काही शासकीय योजनांचा लाभ आहे ना, तो आपल्याला याच्यामधून घेता येणार आहे. तर मित्रांनो, ई पीक पाहणीचे अशा पद्धतीचे फायदे आहेत आणि हे आपण करून घेतले पाहिजेत. शासन जर आपल्याला मदत करतंय, तर आपण पण त्याचा बेनिफिट करून घेतला पाहिजे. प्रत्येक शेतकरी हा स्वतः कमवण्यासाठीच असतो, पण शेतकऱ्याला या गोष्टींचा लाभ घेता येत नाही किंवा शेतकऱ्याला वेळ नाहीये, तर तसं करू नका. आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांना ही व्हिडिओ पाठवा. जे शेतकरी मित्र ई पीक पाहणीची प्रोसेस करत नाहीयेत, त्यांना ई पीक पाहणीची प्रोसेस करायला लावा. जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल आणि भविष्यात होणारं जे नुकसान आहे, ते नुकसान तर टाळू शकत नाही, पण त्या नुकसानाला आपल्याला भरपाई मिळू शकते. अशा सर्व शेतकरी मित्रांना ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.